काय कशी वाटली आमची सजावट? आणि ही तर सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. आता आम्ही इथं सगळ्या राजमहालातल्या सोयी करणार. आमच्या नातवांना काहीच कमी पडता कामा नये याची काळजी त्यांचे आजोबाबा घेणार. बरं का सुनबाई, आजच्या कार्यक्रमात तुम्हाला लय भेटवस्तू मिळाल्या असतील, पण त्यात आमच्या या भेटवस्तूची भर असू द्या. घ्या. या आम्ही चांगला दिवस बघून चांगल्या मुहूर्तावर आमच्या नातवांसाठी खास बनवून घेतलेले. बरं, सोन्याची चेन. मग आता एकदा का आमचे नातू जन्माला आले, ते मोठे झाले, हा सोनं म्हण नका, चांदी म्हण नका, हिरं म्हण नका, माणिक म्हण नका, सगळं त्यांच्या अंगावर घालणार आम्ही. असे आमचे नातू गावातून निघाले का अरे गावातल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, जालिंदर निंबाळकरांच्या नातवांचा थाट. तुम्हाला दात काढायला काय झालं? तुम्हाला काय मस्करी वाटली का? तुम्ही इथं नातू होणार म्हणून एवढी तयारी करताय, पण अहो तुमच्या सुनेने काय केलं माहितीये का? तिकडे त्या कार्यक्रमात दोन्ही वाट्या उघडल्या तर तिथं दोन्ही मुली होणार असे पदार्थ बाहेर काढले. थोडक्यात काय आहे तर तेजूच्या पोटी दोन्ही मुली होणार आहेत ना, हे संकेत मिळालेत. हे वाट्यान बेट्या अशा फालतू गोष्टींची खात्री देता का तुम्ही? ठीक आहे, मी ठोस खात्री नाही देऊ शकत, पण हे सगळे संकेत खोटे आहेत. तर हे सिद्ध करायला तुमच्याकडे काय हो? तुमच्या मनात आहे ना उगाचच नातू होणार म्हणून उकळ्या फुटायला लागल्या. सांभाळून बोलायचं. हे निंबाळकरांचं घराणं आहे आणि इथं सगळ्या बायकांना पहिला मुलगाच होत, आणि आता मी तेच होणार. डॅडी, पण मुलगी झाली तर त्याला हरकत काय? हरकत कशी नाही सुनबाई, ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला नातूच झाले पाहिजेत, आणि हे आमची इच्छा नाही, आमचा हुकूम आहे असं समजा. डॅडी, पण ते आपल्या हातात कुठे असतं? म्हणजे बाईच्या पोटी मुलगी होणार का मुलगा, ते त्या बाईवर नाही तर पुरुषावर अवलंबून असतं. ही मेडिकली सिद्ध झालेली थिअरी आहे. त्यामुळे जर मला मुलगी झाला तर त्यात माझा काहीच दोष नसणार आहे. म्हणजे याचा सगळ्याचा दोष तू मला देणार का आता? आता त्यांच्यावर गुरगुर करून काय उपयोग आहे? हे त्यांच्या तोंडात बळ आलंय ना, ते तुम्ही दारू पिऊन गावभर फिरत होता म्हणून. तुमचा घरात वचक नाही म्हणून त्यांच्याकडनं शानपणा शिकून घ्यायची वेळ आली आमच्या. नाही तर आजपर्यंत त्या घरात कुठल्या बाईची हिंमत नव्हती नवऱ्यासमोर तोंडवर करून बोलायची. सासऱ्याला शानपणा शिकवणं तर लय लांबची गोष्ट आहे. हे सगळं तुमच्यामुळे झाले. अजून बना बायकोचे बैल बुकू बुकू बुकू. डॅडी, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मी जे बोलले ते यांना दोष द्यायला किंवा कमीपणा दाखवायला नाही बोलले. डॉक्टर जे सांगतात तेच बोलते. मुलगा किंवा मुलगी व्हायला पुरुषच जबाबदार असतात. त्यामुळे मला जे काही होईल त्याला हेच जबाबदार असणार आहेत. तेजू, काय रे, काय झालं? काय माहिती का तेजूची काळजी वाटायला लागली. या सगळ्या गडबडीत ती जेवली का नाही साधी चौकशी पण केली नाही मी. एवढी मोठी चूक कशी झाली माझ्याकडनं? अगं आता जेवण समोर बघितल्यावर लक्षात आलं माझ्या. सूर्या, तू नको काळजी करूस. छान पोटभर जेवली ती, मी स्वतः बघितलंय ना. सूर्या, तुझी बहिणींसाठीची काळजी बघून काय म्हणू र? एवढा जीव लावाय कसं जमतंय र तुला? अरे नको काळजी करूस, तेजू ही तर घरीच गेली की.
आणि हा बघ, तिला जर काय वाटलंच का नाही तर घरात दुधापासनं सुक्या मेव्यापर्यंत समज आहे. खाईल किती, तू नका काळजी करूस, तू खाऊन घे बरं. छोटी आई, तेजू अजून बाळंतही नाहीये, त्याची ही अवस्था आहे. तेजूची बाळ जन्माला आल्यानंतर कायच करेल हा? म्हणजे मला तिच्या बाळांची आणि ह्याची दोघांचीही काळजी वाटायला लागली. आम्हाला पण. दादा तू काळजी नको करू, जेवायला घे पटकन. हा, नाही तर धनु दीदी सगळं संपल. दादा, लाडू कसे झालेत सांग. नाही, आज माझ्या लाडक्या तेजूनं बर्फी आणि जिलेबी उचललेली ना, तर पहिल्यांदा मी आज तेच खाणार. तुम्हाला सगळ्यांना घरात मीच सापडतो ना बोलायला, आहे का नाही? इतक्या दिवस एक शब्दाने माझ्याशी नीट बोलत नव्हती, पण आता मर्यादा ओलांडलीस तू. माझ्या पुरुष असण्यावरच बोलतीस का? मी आतापर्यंत चुकत आलो म्हणून तुझं सगळं ऐकून घेतलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काय बी बोलणार मला आणि मी ते ऐकून घेणार. त्या डॉक्टरांकडून शानपणा शिकून मला दोष दिलेला अजिबात चालणार नाही, लक्षात ठेव. मी फक्त एवढंच म्हणते, जर माझ्या पोटी मुली असतील तर त्याचा कमीपणा का वाटतो तुम्हा सगळ्यांना? आणि माझ्या पोटी काय जन्माला येणार आहे हे मलाच माहिती नाहीये, तर माझ्याकडून नको त्या अपेक्षा का करताय तुम्ही? गपना सांगितलं ना तुला, माझ्या समोर तोंडवर करून बोलायचं नाही म्हणून. झाला तेवढा अपमान बस झाला, आता मी ऐकून घेणार नाही. घरच्या बायका आतापर्यंत सगळ्या मर्यादा पाळत आल्यात, तू पण त्या पाळायला शिक. या घरात नवऱ्यासमोर आवाज चढवला जात नाही, पण तरी पण मी तुला आवाज चढवू दिला, पण आता नाही. चल. कसं आहे सुनबाई, वेळ, परिस्थिती आणि होणारे परिणाम याचा विचार न करता उगा तोंड चालवू नये. आता तुम्ही पोटुशा आहात, आता तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे का नाही? ते तुम्हाला असं मार खाताना बघून आम्हाला बी लई वाईट वाटते. काय करायचं, तुम्ही बोलताना विचारच करत नाही ना. डॅडी, मी काहीच चुकीचं बोलले नाही. नाही कसं आम्ही नुसती नातवाची मागणी केली तर तुम्ही आम्हाला उगा नको ते पुराण ऐकवत बसला. हे बघा सुनबाई, तुमच्या पोटी मुलगीच जन्माला यावेत म्हणून आम्ही लय प्रयत्न केलेले आहेत आणि आमची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. आणि दुसरं असे, या घराची परंपरा आहे काही तर सगळ्यांना पहिला मुलगाच झालाय आणि तुम्हाला बी मुलगाच होणार. हे जे तुमच्या पोटात जुळ आहे हे दोन्ही बी मुलगी जन्माला यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. ए छत्री, गाडी काढ. एवढ्या रात्री कुठे जायचं? या मांत्रिकाकडं आज एक गाव दोन तुकडे करणार आम्ही. हे रोजचे संकेत बाद झाले, आज आम्हाला स्पष्ट काय ते कळलंच पाहिजे. माझं काय चुकतंय मला ते तरी सांग. एकीकडे इतका आनंद की माझ्या दादाच्या डोळ्यात माझ्या बाळांचं सुरक्षित भविष्य दिसतंय मला, आणि दुसरीकडे असं चुकीच्या अपेक्षांचं ओझं टाकून मला दुःखाचे चटके देतोय. मी माझं सगळं स्वीकारलंय, पण ते माझ्या बाळांच्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतंय. त्यांचा जन्म झाल्यावर सगळ्यांना आनंद व्हावा एवढीच आहे काही म्हणून इच्छा आहे माझी. पण इथं तर सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या. माझ्या पोटी मुली जन्माला आल्या तर त्यांच्या मार्गावर आधीच अडचणींचे विस्तव पेरलेले. मुलगा किंवा मुलगी कुणालाही जन्माला घालताना मला तेवढं
तेवढ्याच वेदना आणि तेवढाच आनंद होणार आहे. पण माझ्या पोटी जर मुली जन्माला आल्या तर त्यांच्या समोर जे मांडलेलं असेल ते सहन करायची शक्ती मला दे. माझ्या बाळांचं रक्षण कर, रक्षण कर. आई गं! चंद्रू! छोटी आई सावकाश जा आणि तेजूची काळजी घे. बरं काही वाटलं तर मला लगेच फोन कर. हां हो ग. सूर्या तेजूचाच फोन आहे. हा तेजू बोल ग. काय काय झालं? तेजू ठीक आहे ना? नाही तेजू 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 काय झालं? तेजू तू पडलीस का? लागलं का तुला? तुझा पकडं काय झालं तिला? सूर्य जरा शांत हो. आधी मला कळू दे काय झालं ते. तेजू डोळे उघड. तेजू काय झालं तुला? काय होतंय मला सांग. काय होतंय? वहिनी माझ्या पोटात खूप दुखतंय आणि खूप कळत. तेजूला ह्यो त्रास त्या पुढीमुळे तर होत नसेल ना. हे डॅडी कुठं आहेत? डॅडी डॅडी दाजी सूर्य बहुतेक ही घरात एकटीच दिसते. एकटीच आहे? या अवस्थेत कशी तिला एकटीला सोडून गेले? तिच्यापाशी थांबायला पाहिजे ना. तिला काय झालं बिलं तर एवढी पण अक्कल नाही का त्यांना? हे बघ आता त्या गोष्टीचा विचार करायला ही वेळ नाहीये. आपल्याला आता तेजूकडे लक्ष द्यायला हवं. तिची अवस्था नाजूक आहे आता. तुळजा ऐक की मला तुला काय तर सांगायचंय. तेजूची ही अवस्था बघून ती सांगणं लई गरजेचं आहे. छोटी आपण नंतर बोलूया. मला आधी हिला तपासू दे. सूर्य आता हिला इथे ठेवण्यात पॉइंट नाही. आपल्याला लवकरात लवकर हिला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. मी आलेच. काय नाही लगेच जाऊ आपण दवाखान्यात. तुझा फोन करते ना बाळा? तुझा फोन करते. हा बाळा थांबा जरा. सूर्य डॅडीना फोन लागतोय पण ते फोन उचलत नाही. आपल्याला लवकरात लवकर तेजूला दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे आणि ना त्यासाठी गाडी लागणार आहे. मी एक काम करते शत्रूला फोन करते. हा लाव लगेच. शत्रू फोन उचलत नाहीये. काय करायचं आता? आपल्याकडे वेळ नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल. हे बघ तिची अवस्था बिघडत चालली. तुळजा
ऐक की अगं सूर्या, अगं, आता खरंच वेळ नाहीये. आपण रिक्षाने तेजूला दवाखान्यात घेऊन जाऊयात हं? हा मी काकांना सांगितलं रिक्षा घेऊन यायला ते येते लगेच मग आपण लगेच निघू हा मी येते रिक्षा येते बाळा काय नाही वहिनी, थांब. माझ्या पोटात काहीतरी होतंय. तेजू आपण अर्ध्या तासात दवाखाना गाठू थांब सूर्या, काय झालं आपल्याला आता तेजूला दवाखान्यात नाही नेता येणार. अगं पण तिची अवस्था बघ. म्हणूनच सांगतेय आपण तिला आता आतमध्ये घेऊन जाऊयात. तू जा मला लय भीती वाटायला लागली ग तिला लय त्रास होतोय काहीतरी कर ना तू मला काही कळणं झालं मी 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 काय करू का म्हणजे त्रास थांबल तिचा हा हे बघ, तू शांत हो, तू नको काळजी करू. मी आहे ना, मी फक्त सांगते तेवढं कर. आत्ता आपण तेजूला आतमध्ये घेऊन जाऊयात हा. मग मला बघता येईल आतमध्ये गेल्यावर काय ते. चला हा, चल. चल बाळा चल तेजू सावकाश. तेजू जागा राहायचे, डोळे बंद करायचे नाहीयेत. ऐकू येत आहे का तेजू? धीर सोडू नकोस, सगळं व्यवस्थित होईल हा. तुळजा काहीतरी कर ना अगं सूर्या, तू शांत हो, मी सगळं व्यवस्थित करेन हा. तेजू आता मी काय सांगते ते नीट ऐक. आपल्याला तुझी डिलिव्हरी घरीच करावी लागणार आहे. फक्त तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुझी डिलिव्हरी अगदी व्यवस्थित करीन हा. तेजू ऐकू येत आहे का? फक्त मला तुझी साथ हवी, देशील ना? तुळजा, आपण हिला पलगाव घेऊन जाऊया. आता इथं ठेवण्यात काय अर्थ नाही. चल लवकर. हो चालेल. तुळजा, तेजू ये सावकाश. छोटी आहे, हिला इथून हलवून नाही चालणार आहे. उगाच होत्याचं नव्हतं होऊन बसायचं. अगं पण तुळजा तिथं कशी डिलिव्हरी करायची आपण? हो, त्याला पर्याय नाहीये. अगं तुळजा इथं जागा तर एकच झोपवायला, अशी कशी डिलिव्हरी करायची आपण? तुळजा कर ना काहीतरी. आत्या तू तरी सांग काहीतरी. तेजू तू चौकश काय नाही आवडत काय नाही आवडत तुला?